नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात एक असे पवित्र स्थान आहे जिथे लाखो लोक वर्षानुवर्षे अनवाणी पायी चालत जातात. एक असे स्थान जिथे देव स्वतः भक्तांची वाट पाहत उभा आहे. एक असे मंदिर जिथे श्री विठ्ठल हजारो वर्षांपासून एका विटेवर उभे आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे पंढरपूर नेमके कसे तयार झाले? या भूमीचे नाव पंढरपूरच का पडले? भगवान श्रीकृष्ण येथे विठ्ठल म्हणून कसे आले? पुंडलिक खरोखर कोण होता? आणि पंढरपूरला भूलोकातील वैकुंठ का म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असे रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही पंढरपूरकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. पंढरपूर म्हणजे काय? आज आपण ज्या पंढरपूरला पाहतो ते फक्त एक शहर नाही, ती एक भावना आहे, ती भक्ती आहे, ती वारकऱ्यांच्या अश्रूंनी पवित्र झालेली भूमी आहे. दरवर्षी लाखो भाविक हातात टाळ, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत शेकडो किलोमीटर चालत या नगरीत येतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी वृद्ध, कोणी लहान मूल, पण विठ्ठलाच्या दारात सर्व समान असतात. हीच पंढरपूरची खरी ओळख आहे. हजारो वर्षापूर्वीची ही कथा. आज जिथे मंदिर आहे तिथे एकेकाळी घनदाट जंगल होते. आजूबाजूला शांत वातावरण. भीमा नदी संतपणे वाहत होती. ऋषी मुनी तपश्चर्या करत होते. या परिसराला अत्यंत पवित्र मानले जात होते. पण त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की याच ठिकाणी एक दिवस स्वतः भगवान कायमचे वास्तव्य करणार आहेत. पुंडलिकांची सुरुवातीची ही कथा. पुंडलिक सुरुवातीला आदर्श नव्हता. अनेक कथांनुसार तो स्वभावाने हट्टी आणि आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता. परंतु आयुष्यातील एका मोठ्या अनुभवाने त्यांच्या मनात परिवर्तन झाले. त्याला आईवडिलांच्या सेवेमध्येच देवाचे दर्शन घडू लागले. त्या दिवसांपासून त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. रात्रंदिवस तो त्यांच्या सेवेत रमला. त्यांच्यासाठी आई वडील म्हणजेच देव झाले. देवाची परीक्षा. पुंडलिकाची सेवा पाहून देवही प्रभावित झाले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. हे त्यांच्या घरी आले, परंतु त्यावेळी पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबत होता. देव स्वतः दारात उभे आहेत हे कळूनही त्याने सेवा अर्धवट सोडली नाही, कारण त्यांच्यासाठी त्या क्षणी आईवडिलांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म होता. पंढरपूर कसे तयार झाले? संपूर्ण इतिहास, रहस्य आणि श्री विठ्ठलाचे आगमन. ती पवित्र वीट आणि भगवानांचे आगमन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या दारात उभे होते, परंतु पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असल्यामुळे त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने आजूबाजूला पाहिले आणि जवळ पडलेली एक वीट भगवानांकडे सरकवत नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपा करून या विटेवर उभे राहा. मी आधी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो. हा प्रसंग अत्यंत विलक्षण होता. संपूर्ण विश्वाचे पालन करणारा परमेश्वर एका भक्ताच्या सेवेला मान देत शांतपणे त्या विटेवर उभा राहिला. हात कमरेवर ठेवून, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि भक्ताची वाट पाहत. हीच ती मूर्ती जी आज लाखो भाविक पंढरपूरमध्ये पाहतात. भगवानांनी पंढरपूर का सोडले नाही, तर सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिक धावत भगवानांच्या चरणी गेला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, माझ्यासारख्या साध्या भक्तावर एवढी कृपा केलीत. आता माझी एकच विनंती आहे, आपण या भूमीत कायमचे राहा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन मिळेल. भगवान श्रीकृष्ण हसले. त्यांनी भक्ताची विनंती मान्य केली आणि त्या दिवसापासून ते श्री विठ्ठल म्हणून त्या विटेवर उभे राहिले. म्हणूनच वारकरी म्हणतात, देव भक्ताची वाट पाहतो. विटेचे खरे रहस्य. मित्रांनो, ही वीट केवळ मातीचा तुकडा नाही, ती भक्तीचे प्रतीक आहे, ती सेवेची प्रतीक आहे, ती नम्रतेचे प्रतीक आहे. या विटेचा संदेश असा आहे, आई वडिलांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. जिथे सेवा आहे तेथे देव आहे. हा संदेश आजही लाखो वारकऱ्यांना प्रेरणा देतो. चंद्रभागा नदीचे रहस्य. पंढरपूरच्या बाजूने वाहणारी ही भीमा नदी
येथे अर्धचंद्रासारखे सुंदर वळण घेते. म्हणूनच या ठिकाणी तिला चंद्रभागा असे नाव मिळाले. वारकरी प्रथम या नदीत स्नान करतात, नंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. असे मानले जाते की श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यासह केलेले स्नान मनाला पवित्रतेची अनुभूती देते. म्हणूनच चंद्रभागेचा प्रत्येक कण वारकऱ्यांसाठी पवित्र मानला जातो. पंढरपूर हे नाव कसे पडले तर प्राचीन काळात या प्रदेशाला पांडुरंगपूर आणि पुंडरीक क्षेत्र असा विविध नावांनी ओळखले जात असे. या काळाच्या ओघात नावाचे रूपांतर होत आजचे पंढरपूर हे नाव प्रचलित झाले. याच भूमीवर भक्तीचा महासागर वाहू लागला. पुढे काय घडले? काळ पुढे सरकत गेला. अनेक संत या भूमीत आले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत चोखामेळ, संत जनाबाई या सर्व संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवला. त्यांनी सांगितले, देव मंदिरातच नाही तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आजही त्यांच्या पालख्या पंढरपूरकडे निघतात आणि लाखो वारकरी त्या परंपरेला जिवंत ठेवतात. पुढील जो भाग आपण पाहत आहोत, पंढरपूर कसे तयार झाले, हा संपूर्ण इतिहास, पंढरपूरचा ऐतिहासिक प्रवास. मित्रांनो, आतापर्यंत आपण पौराणिक कथा जाणून घेतली. आता इतिहास काय सांगतो ते पाहूया. इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे प्राचीन काळापासून धार्मिक केंद्र होते. पुढे यादव राजवटीच्या काळात या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर अनेक राजांनी आणि भक्तांनी मंदिराचा विस्तार, दुरुस्ती आणि संवर्धन केले. आज जे भव्य मंदिर आपण पाहतो ते अनेक शतकांच्या भक्ती, सेवाभाव आणि जीर्णोद्धाराचे फलित आहे. म्हणूनच पंढरपूरचा इतिहास हा केवळ एका राजाचा किंवा एका काळाचा नसून अनेक पिढ्यांच्या श्रद्धेचा इतिहास आहे. आषाढी वारीची सुरुवात. पंढरपूर म्हटले की सर्वप्रथम आठवते ती वारी. हजारो नव्हे, लाखो वारकरी, अनवाणी पाय, डोक्यावर तुळस, हातात टाळ मृदुंग, मुखी एकच नाम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपुरात पोहोचतात. या यात्रेत जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाचेच वारकरी असतात. पंढरपूरला भूलोकातील वैकुंठ का म्हणतात? हिंदू परंपरेनुसार वैकुंठ हे भगवान विष्णूंचे धाम मानले जाते. परंतु वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की भक्तांसाठी विठ्ठल स्वतः पृथ्वीवर आले आणि पंढरपुरात कायमचे उभे राहिले. म्हणून या भूमीला भूलोकातील वैकुंठ असे प्रेमाने म्हटले जाते. ही श्रद्धेवर आधारित धार्मिक मान्यता आहे आणि वारकरी परंपरेत तिचे मोठे स्थान आहे. पंढरपूरचे खरे रहस्य. मित्रांनो, पंढरपूरचे सर्वात मोठे रहस्य मंदिरात नाही, ते भक्ताच्या मनात आहे. आजही लाखो लोक कोणत्याही अपेक्षेशिवाय वारी करतात. कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतो, कोणी कुटुंबाच्या सुखासाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी फक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी. या भक्तीमुळेच पंढरपूर जिवंत आहे. या कथेचा एक संदेश आहे. पुंडलिकाने आपल्याला शिकवले, आईवडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे. संतांनी शिकवले, सर्वांशी प्रेमाने वागा. वारी शिकवते, एकतेतच शक्ती आहे. आणि विठ्ठल शिकवतात, भक्तीमध्ये अहंकार नसावा. हीच पंढरपूरची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपण पंढरपूरची पौराणिक कथा, त्यामागील इतिहास आणि चंद्रभागा नदीचे महत्त्व, विठ्ठलाच्या विटेचे प्रतीक, वारकरी परंपरा आणि पवित्र भूमीचा संदेश जाणून घेतला. लक्षात ठेवा, पंढरपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, ते प्रेम आहे, ती सेवा आहे आणि ते समता आहे. ते भक्तीचा अखंड प्रवाह आहे. आणि म्हणून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी. जर तुम्हाला